नमस्कार मंडळी, मी अवधूत माटल आणि उन्हाळ प्रवासीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मंडळी, आता मी आलो आहे माथेरानला। आता मी सकाळ झाली, ॲक्च्युली आम्ही आलो रात्री, खूप लेट आलो, म्हणजे आम्ही ऑफिसवरून सुटल्यानंतर निघालो। सो त्यामुळे यायला लेट झालं, तर रात्री आम्हाला काही शूट करता नाही आलं। सो तुम्ही ते बघाल तर हे बघा, पाठीमागे पूर्ण असं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एक आम्ही असं रूम बुक केलेला सगळ्या आम्ही मित्रमंडळीने। सो आत्ता उठलो आहे आणि फ्रेश वगैरे होणार आणि मग माथेरान फिरणार। सो मी पहिल्यांदाच आलो माथेरानला, कारण मी इकडे ट्रेकिंगसाठी आलेलो पेपफोर्टला, त्याच्यानंतर माथेरान तर मी पहिल्यांदाच बघतो आहे। तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सो मंडळी, आता फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ वगैरे केले आणि आता नाश्ता करतो आहे। नाश्त्याला आत्ताच नाश्त्याला आमचा इकडे नाश्त्यामध्ये उपमा आहे आणि इकडे बुर्जी पाव। सो नाश्ता वगैरे करणार आहे आणि मग वरती फिरायला जाणार आहे। तर चला आता आपण नाश्ता करून घेऊया। तर मंडळी, आता नाश्ता वगैरे झाला आहे आणि आम्ही आता पूर्ण रेडी झालो आहे आणि आता निघालो माथेरानचे पॉईंट फिरायला। पण तुम्ही ते मागे बघाल ना, तर आम्ही ज्या ठिकाणी राहिलो होतो तिकडे असं स्विमिंग पूल वगैरे होतं, पण आम्ही रात्री लेट आलो, त्यामुळे आम्हाला काही इकडे मजा नाही घेता आली आणि पाणी पण थोडंसं आम्हाला खराब वाटलं, म्हणजे एवढं व्यवस्थित नाही वाटलं। सो त्यामुळे आम्ही नाही उतरलो। पण बाकी बघाल तर खूप धमाल आली, कारण आमचा ग्रुप होता, तर पोरं वगैरे खूप मजा गेली। सो आता मी चालले वरती माथेरानचं पॉईंट फिरायला। तर चला जाऊया। तर मंडळी, आता आम्ही आलो इकडे चालत चाललो ॲक्च्युली, म्हणजे घोड्याने वगैरे आम्ही काल रात्री आलो, आता थोडंसं इथे आलो घोड्याने, आत्ता आम्ही इकडून पुढे चालत चाललो आहे। सो बघूया अजून काय काय पुढे पाहायला मिळणार आहे। खूप भारी वाटते, म्हणजे इकडचं जे प्लेस आहे खूप मस्त वाटतं आहे। आता मी इकडे आलो ह्या स्पॉटला। इथे आल्यानंतर आहे ना, बघा इथे तुम्हाला दिसेल हे 2 स्पॉट आहे, म्हणजे ते पाठी दिले सगळे इको पॉईंट आणि एक इकडे रस्ता जातो, तर आपल्याला इकडे जायचं आहे। सो आता आपण जाऊया तिकडे। इथे बघा, इथे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत, तर चला आता आपण जाऊया तिकडे। तर मंडळी, आता मी इकडे घोड्यावरून बसलो आहे आणि आता घोड्यावरून चाललो। किती पॉईंट फिरवणार आता? 12 ना? 12 पॉईंट फिरवणार आहे। सो खूप भारी वाटतंय। तर मंडळी, आता आम्ही इकडे ईश्वरनाथ मंदिर, इथे तुम्ही मागे बघत असाल तिथे आलो आहे, शंकराचं मंदिर आहे। सो आता तिकडे जाऊया, म्हणजे आम्ही आता 12 पॉईंट फिरणार आहे घोड्यावर। त्याच्यातला पहिला पॉईंट हा इकडे मागे तलाव वगैरे होता आणि त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर ईश्वरनाथ मंदिर हे बघा, तुम्ही इथे बघू शकता। तर चला आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया आतमध्ये कसं काय आहे ते। तर चला जाऊया। मंडळी, आता मी इकडे आतमध्ये आलो आहे, लॉर्ड पॉईंटच्या इथून, त्या मंदिराच्या इथून आतमध्ये। सो आणि इकडचं खूप व्ह्यू बघा ना, इकडे फोटोशूटसाठी तुम्ही ते मागे बघू शकता, एक नंबर व्ह्यू आहे। आणि आता मी पुढे चाललो आहे, तर बघू पुढे आता काय पाहायला मिळतं आहे।
तर मंडळी आता मी आलो इकडे जो मेन स्पॉट आहे किंवा मेन पॉईंट, फेमस पॉईंट इको पॉईंटमध्ये म्हणजे बोलतो ना आपण जे बोलतो त्याचा आवाज डबल येतो. सो आता आपण बघूया तिकडे जाऊन खरंच तसं होतं आहे का. पहिला चालू आहे किंग जॉर्ज पॉईंट आहे तिकडे, हे बघा इथे बघू शकता. शॉर्टकट आहे. तर मंडळी आता मी किंग जॉर्ज पॉईंट कुठचा तरी आहे तिकडे चाललो आणि तिकडनं मग इको पॉईंटला जाणार आहे. तर चला जाऊया. तर मंडळी आता इकडे आलो ना तर फुल असं खूप भारी असं म्हणजे क्लायमेट आहे किंवा आता पाऊस पण असा येऊन गेला थोडासा रिमझिम, त्यामुळे ना ऊन पण नाही. आणि इकडे जंगलातून आलं ना तर खूप असं सुंदर असं ना हा निसर्ग तुम्ही बघू शकता आणि थंड थंड असं थोडंसं वाटतं वातावरण. खूप भारी होती इकडचं नेचर. तर मंडळी आता आमचं माथेरान फिरून झालं आहे आणि खूप मस्त असा अनुभव होता. म्हणजे छान वाटलं सगळं नेचरमध्ये आणि घोड्यावरून वगैरे फिरलो. 12 पॉईंट जे आहेत ते. आणि इकडे यायला मंडळी तर म्हणजे काय वस्तू वगैरे असतील खायचं वगैरे ते व्यवस्थित आहे ना, कारण इकडचे जे माकडं असतात ना त्यातून खिचून घेतात, अंगावर वगैरे उडी मारतात. आणि त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे घोडे वगैरे असतात ना, तर पहिल्यांदा यायला तर घोड्यांचे रेट जरा जास्त सांगणार. तर आपण थोडं बार्गेनिंग करायचे आहे. म्हणजे ॲटलिस्ट 1000-1200 एका घोड्याचे सांगितले तर 600पर्यंत तरी बोललात किंवा 700 तर ठीक आहे. 1000 नाही इकडे द्यायचे, कारण ठीक आहे त्यांचा पण बिझनेस आहे. सो थोडी बार्गेनिंग करावी लागते असं आहे. आणि हरून जर कोणाला पाहिजे असेल तर आपला मित्र इकडे, मित्र म्हणण्याच्या भाऊच आहे, घरच्यासारखं आहे. सो त्याचा मी नंबर इकडे डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि त्याचा घोडासुद्धा आहे. सो तो कमी ह्याच्यामध्ये करेल. तर मंडळी व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या उन्हाळ प्रवासी यूट्यूब चॅनलला. बाय बाय.